गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण काय काय बघितलं आधीच्या पॉईंटमध्ये. तर पावडर्स म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय पावडर्स. अ फार्मास्युटिकल पावडर इज अ मिक्सचर ऑफ फाइनली डिवायडेड ड्रग्स और केमिकल्स इन अ ड्राय फॉर्म मीन फॉर इंटरनल और एक्सटर्नल यूज. काय बघितलं, अ फार्मास्युटिकल पावडर इज अ मिक्सचर ऑफ फाइनली डिवायडेड ड्रग्स और केमिकल्स इन अ ड्राय फॉर्म मीन फॉर इंटरनल और एक्सटर्नल यूज. त्यानंतर बघितलं ॲडव्हान्टेजेस ऑफ पावडर्स, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पावडर्स. आता मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ पावडर्स. तर मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ पावडर्समध्ये काय आहे, तर ड्युरिंग पावडरिंग, वेईंग अँड मिक्सिंग देअर इज लॉस ऑफ पावडर्स विच कॅन नॉट बी अवॉइडेड. जेव्हा पण आपण पावडरिंग करतो, त्याची वेईंग आणि मिक्सिंग करतो, त्यावेळेस जो लॉस होतो पावडरचा विच कॅन नॉट बी अवॉइडेड, तो कसा आहे तर अवॉइडेड. विच कॅन नॉट बी अवॉइडेड, तो आपण अवॉइड नाही करू शकत. देअरफॉर व्हाईल कॅल्क्युलेटिंग द क्वांटिटी ऑफ इन्ग्रेडियंट्स कॅल्क्युलेट फॉर 1 एक्स्ट्रा पावडर दॅन रिक्वायर्ड. काय म्हटलं आहे, देअरफॉर व्हाईल कॅल्क्युलेटिंग द क्वांटिटी ऑफ इन्ग्रेडियंट्स कॅल्क्युलेट फॉर 1 एक्स्ट्रा पावडर दॅन रिक्वायर्ड. आपल्याला गरज असलेल्या पावडरपेक्षा 1 एक्स्ट्रा पावडर कॅल्क्युलेट करायची. का करायची आहे, तर ज्या वेळेस आपली पावडरची वेईंग आणि मिक्सिंग होते त्यावेळेस लॉस होतो, जो की विच कॅन नॉट बी अवॉइडेड, तो आपण अवॉइड नाही करू शकत. त्यानंतर दिलेला आहे मिक्सिंग ऑफ पावडर्स. तर मिक्सिंग ऑफ पावडर्समध्ये काय काय येतं, तर पावडर्स मे बी मिक्स्ड बाय एनी वन ऑफ द फॉलोइंग मेथड. तर कोणती कोणती मेथड येते त्यामध्ये, स्पॅच्युलेशन, ट्रायच्युरेशन, जॉमेट्रिक डायल्युशन, शिफ्टिंग अँड टम्बलिंग. कोणत्या कोणत्या मेथड येतात, तर स्पॅच्युलेशन, ट्रायच्युरेशन, जॉमेट्रिक डायल्युशन, शिफ्टिंग अँड टम्बलिंग. तर स्पॅच्युलेशनमध्ये काय दिलं आहे, तर spatulation is blending small amount of powders by movement of a spatula through them on a sheet of paper or an ointment tile. काय म्हटलेलं आहे, स्पॅच्युलेशन इज ब्लेंडिंग स्मॉल अमाउंट ऑफ पावडर्स बाय मूवमेंट ऑफ ए स्पॅच्युला थ्रू देम ऑन ए शीट ऑफ पेपर और an ointment tile. It is not suitable for large quantity of powders or for powders containing potent substances because homogeneous blending is not as certain as other methods. काय म्हटलेलं आहे, तर इट इज नॉट सुटेबल फॉर, कशासाठी सुटेबल नाही, तर लार्ज क्वांटिटी ऑफ पावडर्स और फॉर पावडर्स कंटेनिंग पोटेंट सबस्टन्स. जी पण पावडर पोटेंट सबस्टन्स असतात तिच्यासाठी स्पॅच्युलेशन सुटेबल नाही आहेत. बिकॉज ऑफ, का तर बिकॉज ऑफ होमोजिनस ब्लेंडिंग इज नॉट ॲज सर्टन ॲज अदर मेथड. कशी नाही आहे, तर सर्टन मेथड, इट इज नॉट ॲज सर्टन ॲज अदर मेथड्स. त्यानंतर आहे ट्रायच्युरेशन. सेकंड वन इज ट्रायच्युरेशन. त्यामध्ये काय, द फार्मासिस्ट मोस्ट जनरली एम्प्लॉईज द मॉर्टर अँड पेस्टल फॉर द स्मॉल स्केल मिक्सिंग. फार्मासिस्ट काय करतात जनरली, मॉर्टर अँड पेस्टल, कशासाठी, द स्मॉल स्केल मिक्सिंग, स्मॉल स्केल मिक्सिंगसाठी. द मॉर्टर अँड पेस्टल मेथड इज अ सिंगल ऑपरेशन. कसं आहे, तर सिंगल ऑपरेशन. Thus, it is particularly useful where some degree of particle size reduction as well as mixing is required, as in the case of mixture of crystalline material. Mortar and pestle method ही सिंगल ऑपरेशन आहे. Thus, it is particularly useful for कशासाठी, तर some degree of particle size reduction आणि as well as mixing is required, as in the case of mixture of crystalline material. त्यानंतर थर्ड पॉइंट आहे आपला सिविंग सिफ्टिंग. काय आहे, तर सिविंग सिफ्टिंग. Sieving usually is employed as a pre or post mixing method to reduce loosely held agglomerates and to increase the overall effectiveness of blending process. काय आहे, sieving is usually employed as a pre or post mixing method to reduce loosely held agglomerates and to increase the overall effectiveness of blending process. कशासाठी यूज केली जाते,
आणि कशी मेथड आहे तर प्री और पोस्ट मिक्सिंग मेथड. कशासाठी टू रिड्यूस लूजली हेल्ड अग्लोमरेट्स आणि कशासाठी टू इन्क्रीज द ओव्हरऑल इफेक्टिवनेस ऑफ ब्लेंडिंग प्रोसेस. तर ब्लेंडिंग प्रोसेसचा इफेक्टिवनेस इन्क्रीज करण्यासाठी. त्यानंतर आहे टम्बलिंग. नेक्स्ट काय आहे तर टम्बलिंग. टम्बलिंगमध्ये काय येते पावडर इज मिक्स्ड इन रोटेटिंग चेंबर. Powder is mixed in rotating chamber. Mixing is thorough but time consuming, mostly used in industry. टम्बलिंग काय आहे तर हे पावडर कशी मिक्स केली जाते रोटेटिंग चेंबरमध्ये. मिक्सिंग कशी होते हळू. मिक्सिंग इज थोरो बट टाईम कन्झ्युमिंग, पण कशी आहे टाईम कन्झ्युमिंग आहे आणि मोस्टली कुठे यूज होते तर इंडस्ट्रीमध्ये. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे क्लासिफिकेशन ऑफ पावडर्स. क्लासिफिकेशन ऑफ पावडर्समध्ये काय काय आहेत तर बल्क पावडर फॉर एक्सटर्नल यूज, बल्क पावडर्स फॉर इंटरनल यूज, सिम्पल अँड कंपाऊंड पावडर्स फॉर इंटरनल यूज. त्यानंतर पावडर्स एन्क्लोज्ड इन सॅचेट्स अँड कॅप्सूल. त्यानंतर कंप्रेस्ड पावडर्स. काय काय आहेत तर 5 पॉईंट. बल्क पावडर फॉर एक्सटर्नल यूज, बल्क पावडर्स फॉर इंटरनल यूज, सिम्पल अँड कंपाऊंड पावडर्स फॉर इंटरनल यूज, पावडर्स एन्क्लोज्ड इन सॅचेट्स अँड कॅप्सूल्स आणि कंप्रेस्ड पावडर्स. त्यानंतर बल्क पावडर्स फॉर एक्सटर्नल यूज. त्यामध्ये काय काय येते तर एक्झाम्पल डाउच पावडर, डेंट्रीफ्राइज पावडर्स, ट्रायच्युरेट्स, इन्सप्लेशन्स, डस्टिंग पावडर्स. बल्क पावडर्स फॉर एक्सटर्नल यूजमध्ये काय काय येते तर एक्झाम्पल डाउच पावडर्स, डेंट्रीफ्राइज पावडर्स, ट्रायच्युरेट्स, इन्सप्लेशन्स आणि डस्टिंग पावडर्स. तर फर्स्ट वन इज डस्टिंग पावडर. काय तर फर्स्ट वन इज डस्टिंग पावडर्स. These are meant for external application to the skin and are generally applied in a very fine state of subdivision to avoid local irritation. डस्टिंग पावडर काय आहे तर these are meant for external application. कशी अप्लाय केली जाते एक्सटर्नली. कशावर to the skin and are generally applied in a very fine state to subdivision to avoid local irritation. कशासाठी कशावर टू अवॉइड काय अवॉइड करण्यासाठी लोकल इरिटेशन अवॉइड करण्यासाठी अँड मीन फॉर एक्सटर्नल ॲप्लिकेशन टू दी स्किन आणि एक्सटर्नल ॲप्लिकेशनसाठी स्किनच्या ती यूज केली जाते. Hence dusting powders should be passed through a number 80 sieves to enhance their effectiveness. काय तर डस्टिंग पावडर कशा थ्रू पास केली जाते आपण आधीच बघितलं तर सिविंग. कशा थ्रू तर 80 सीव 80 नंबरची सीव. कशासाठी टू एनहान्स देअर इफेक्टिवनेस. कशासाठी तर टू एनहान्स देअर इफेक्टिवनेस. त्याचा इफेक्टिवनेस एनहान्स करण्यासाठी. Hence dusting powder should be passed through a number 80 sieve to enhance their effectiveness. त्यानंतर आहे डस्टिंग पावडर्स आर ऑफ 2 टाइप्स. डस्टिंग पावडरचे किती टाइप्स आहेत तर 2 टाइप्स. आपण काय काय बघितलं मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ पावडर्स. त्यामध्ये बघितलं मिक्सिंग ऑफ पावडर्स. मिक्सिंग ऑफ पावडर्समध्ये बघितलं स्पॅच्युलेशन, ट्रायच्युरेशन, जिओमेट्रिक डायल्यूशन, सिविंग आणि टम्बलिंग. त्यानंतर बघितलं क्लासिफिकेशन ऑफ पावडर. क्लासिफिकेशन ऑफ पावडर्समध्ये काय काय बघितलं तर बल्क पावडर फॉर एक्सटर्नल यूज, बल्क पावडर्स फॉर इंटरनल यूज, सिम्पल अँड कंपाऊंड पावडर्स फॉर इंटरनल यूज, पावडर्स एन्क्लोज इन सॅचेट्स अँड कॅप्सूल्स, कंप्रेस्ड पावडर्स. त्यानंतर बल्क पावडर्स फॉर एक्सटर्नल यूजचे एक्झाम्पल काय काय बघितले डाउच पावडर्स, डेंट्रीफ्राइज पावडर्स, ट्रायच्युरेट्स, इन्सप्लेशन, डस्टिंग पावडर्स. मग त्यामध्ये फर्स्ट वन बघितलं डस्टिंग पावडर्स. तर डस्टिंग पावडरमध्ये काय काय आहेत तर
कशासाठी यूज केला जातो तर एक्सटर्नल यूज केला जातो, टू ॲप्लाय ऑन स्किन आणि टू अवॉइड दी लोकल इरिटेशन. त्यानंतर कशा थ्रू पास केली जाते ATCU नंबर, कशासाठी टू इन्क्रीज ऑर टू एनहान्स देअर इफेक्टिवनेस. त्यानंतर डस्टिंग पावडर्स आर ऑफ 2 टाईप्स. किती टाईप्स आहे डस्टिंग पावडरचे तर 2. कोणते कोणते मेडिकल आणि सर्जिकल. कोणते कोणते 2 टाईप आहे तर डस्टिंग पावडरचे मेडिकल आणि सर्जिकल. त्यानंतर इन्सप्लेशन्स काय आहे तर इन्सप्लेशन. देन व्हॉट इज मीन बाय इन्सप्लेशन अँड व्हॉट इट इन्व्हॉल्व्स. तर आपण बघू इन्सप्लेशन्स काय आहेत. Insufflations are the medicated dusting powders introduced into body cavities such as ears, nose, throat and vagina with the help of a device called an insufflator. Insufflations are the medicated dusting powder. काय आहे तर मेडिकेटेड डस्टिंग पावडर्स आहे. इंट्रोड्यूस्ड इंटू बॉडी कॅव्हिटीज. काय केलं जातं बॉडी कॅव्हिटीजमध्ये इंट्रोड्यूस केली जाते. तर कोणत्या कोणत्या सच ॲज इयर्स, नोज, थ्रोट. इयर्स, नोज, थ्रोट अँड व्हजायना विथ दी हेल्प ऑफ ए डिव्हाइस कॉल्ड ॲज इन्सफ्लेटर. काय म्हणतात इन्सफ्लेटर. It sprays the powder into a stream of finely divided particles all over the site of applications. It sprays the powders into a stream of finely divided particles all over the site of applications. It sprays the powders into a stream of finely divided particles all over the site of application. त्यानंतर आहे डेंड्रिफ्रायसिस. बल्क पावडर फॉर एक्सटर्नल यूज. व्हॉट इट इन्व्हॉल्व्स डेंड्रिफ्रायसिस. डेंड्रिफ्रायसिस म्हणजे काय तर these are applied on tooth surface with help of brush in that contains suitable detergent or soap. Some abrasive substance and suitable flavoring agents are involved. काय म्हटलेलं आहे तर these are applied on tooth surface. कशावर टूथ सरफेसवर. विथ दी हेल्प ऑफ ब्रश. कशाच्या हेल्पने ब्रशच्या. इन दॅट कंटेन्स सुटेबल डिटर्जंट ऑर सोप. काय कंटेन करतात तर सुटेबल डिटर्जंट ऑर सोप. सम ॲब्रेसिव्ह सबस्टन्स अँड सुटेबल फ्लेवरिंग एजंट्स आर इन्व्हॉल्व. Some abrasive substance and suitable flavoring agents are involved. Abrasive agents such as calcium sulfate, calcium carbonate, sodium carbonate and sodium chloride are used in fine powder. Example: hand soap powder 50 gram, calcium carbonate powder 935 gram, saccharine sodium 2 gram, peppermint oil 4 ml, cinnamon oil 2 ml, methyl salicylate 8 ml. Then this is the example of dentifrices. काय काय येतं त्यामध्ये हार्ड सोप पावडर येते, कॅल्शियम कार्बोनेट पावडर येते, सॅकरिन सोडियम, त्यानंतर पिपरमिंट ऑइल, सिनॅमॉन ऑइल, मिथिल सॅलिसिलेट एक्सेट्रा. त्यानंतर आहे सिंपल अँड कंपाऊंड पावडर फॉर इंटरनल यूज. काय तर सिंपल अँड कंपाऊंड पावडर्स फॉर इंटरनल यूज. तर त्यामध्ये काय काय तर इन दिस फॉर्म ऑफ पावडर each individual dose is enclosed in paper. The number of ingredient is 1, that is simple powder, while more than 1, that is compound powder. The minimum quantity of each powder should not be less than 100 mg, for it can be handled conveniently by patient and can be weighed accurately. काय म्हटले तर in this form of powder each individual dose is enclosed in paper. कशामध्ये enclose केला जातो तर
पेपरमध्ये. द नंबर ऑफ इन्ग्रेडियंट इज 1, दॅट इज सिम्पल पावडर, व्हाईल मोर दॅन 1, दॅट इज कंपाऊंड पावडर. The minimum quantity of each powder should not be less than 100 mg. कशी नसायला पाहिजे तर 100 mg, not less than 100 mg, for it can be handled conveniently by patient and can be weighed accurately. त्यानंतर नेक्स्ट आहे सिंपल पावडर. काय तर सिंपल पावडर. इन सिंपल पावडर contains only one ingredient, either in crystalline form or amorphous form. If powder present in crystalline form, then it is reduced to fine powder, weighed the powder and divided into number of doses and wrapped as individual dose. काय म्हटलेलं आहे सिंपल पावडरमध्ये? इन सिंपल पावडर कंटेन्स ओनली वन इन्ग्रेडियंट, आयदर इन कोणत्या फॉर्ममध्ये? इन क्रिस्टलाइन फॉर्म और अमर्पस फॉर्म. इफ पावडर प्रेझेंट इन क्रिस्टलाइन फॉर्म, देन इट इज रिड्यूस टू फाईन पावडर. जर पावडर ही कशी प्रेझेंट असेल क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये, तर ती कशी रिड्यूस होईल? फाईन पावडर. आणि समजा वेट दी पावडर अँड डिवायडेड इंटू नंबर ऑफ डोसेस अँड रॅप्ड ॲज इंडिव्हिज्युअल डोस. कसा? तर इंडिव्हिज्युअल डोस. एक्झाम्पल, डिस्पेन्स्ड 6 powders of aspirin. Each powder contains 300 mg of aspirin. काय एक्झाम्पल? डिस्पेन्स्ड 6 powders of aspirin. Each powder contains 300 mg of aspirin. एक्झाम्पल काय तर ॲस्पिरिन 300 mg. काय आहे? ॲस्पिरिन 300 mg. प्रोसिजर काय आहे? पावडर द ॲस्पिरिन and weigh the required quantity of aspirin. Weigh 300 mg of aspirin for each powder and wrap each powder in individual powder paper. And wrap each powder in individual powder paper. Direction काय आहे तर 1 powder to be taken after every 8 hours. 1 powder to be taken after 8 hours. कशी घ्यायची तर आफ्टर एव्हरी 8 hours. त्यानंतर आहे कंपाऊंड पावडर. पहिले कोणती बघितली आपण? सिंपल पावडर. त्याचा फॉर्म्युला बघितला, त्याचे एक्झाम्पल बघितले, प्रोसिजर बघितली, डायरेक्शन बघितली. त्यानंतर आहे कंपाऊंड पावडर्स. कंपाऊंड पावडर्समध्ये काय दिलं आहे तर कंपाऊंड पावडर्स कंटेन 2 or more than 2 substances which are mixed together. कंपाऊंड पावडर्समध्ये काय केलं जातं तर 2 किंवा 2पेक्षा जास्त सबस्टन्सेस एकमेकांमध्ये मिक्स्ड केले जातात. देन डिवायडेड इंटू डिझायर्ड नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल डोसेस. काय केले जातात? डिवायडेड इंटू डिझायर्ड नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल डोसेस. Then dispense into each powder paper. Then dispense into each powder paper. Example, dispense 8 powder of APC. Each powder contains 500 mg of APC. काय म्हटलेलं आहे तर एक्झाम्पलमध्ये डिस्पेन्स 8 powder of active pharmaceutical container aspirin, paracetamol and caffeine. Each powder contains 500 mg of aspirin, paracetamol आणि caffeine. काय म्हटलं आहे? 300 mg aspirin, paracetamol 150 mg आणि caffeine किती? 50 mg. प्रोसिजर काय आहे? वे ॲक्युरेटली ऑफ each powder and mix them as per ascending order of their weight. Weigh 500 mg of the mixed powder for each powder and wrap each dose individual in powder paper. काय म्हटलेलं आहे तर
Weigh accurately of each powder and mix them as per ascending order of their weight. Weigh 500 mg of the mixed powder for each powder and wrap each dose individual in powder paper. त्यानंतर आहे पावडर एन्क्लोज इन सॅचेट्स अँड कॅप्सूल्स. काय म्हटले तर पावडर्स एन्क्लोज्ड इन सॅचेट्स अँड कॅप्सूल्स. तर त्यामध्ये आहे सॅचेट्स आर सॉलिड डोसेज फॉर्म ऑफ ड्रग अँड सॅचेट्स आर अल्सो कॉल्ड ॲज वेपर कॅप्सूल्स. काय म्हटलं जातं सॅचेट्सला? वेपर कॅप्सूल्स. Sachets are solid dosage form of drug and sachets are also called as vapor capsules. These are molded from rice flour. These are molded from rice flour. Rice paper prepared from mixture of rice flour with water enclosed in between two hot polished cylinders. Rice paper prepared from mixture of rice flour with water enclosed in between two hot polished cylinders. Then water was evaporates and vapor is formed. Then water was evaporates and vapor is formed. In the sachets, 0.2 to 1.5 gram noxious or disagreeable drugs in powder form are enclosed. In the sachets, 0.2 to 1.5 gram nauseous or disagreeable drugs in powder form are enclosed. सॅचेट काय आहे तर सॉलिड डोसेज फॉर्म ऑफ ड्रग. त्याला काय म्हटले जाते अजून? वेपर कॅप्सूल म्हटले जाते. दिस आर मोल्डेड फ्रॉम राईस फ्लॉवर्स. त्याच्यानंतर राईस पेपर प्रिपेअर्ड फ्रॉम मिक्सचर ऑफ कशाच्या मिक्सचरपासून तर राईस फ्लॉवर विथ वॉटर एनक्लोज इन बिटवीन टू हॉट पॉलिश सिलेंडर्स. देन वॉटर वॉज इव्हॅपोरेट अँड वेपर इज फॉर्म. इन द सॅचेट्स 0.2 to 1.5 gram nauseous or disagreeable drugs in powder form are enclosed. त्यानंतर ही आहे डायग्राम कसली पावडर एन्क्लोज इन सॅचेट्स अँड कॅप्सूल्स. त्यानंतर आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ सॅचेट्स. सॅचेट्स आर क्वाईट हार्ड सो बिफोर swallowing they dipped in water for second and then placed on the tongue and swallowed with draught of water. काय म्हटलंय तर sachets are quite hard so before swallowing they dipped in water for seconds and then placed on the tongue and swallowed with draught of water. त्यानंतर आहे after swallowing the sachets gets disintegrate and drug is released. काय after swallowing the sachets get disintegrate and drug is released. ॲडव्हान्टेजेस ऑफ सॅचेट्स काय तर मेड इझिली. काय तर ॲडव्हान्टेजेस ऑफ सॅचेट्स मेड इझिली. डिसइंटिग्रेट क्विकली इन स्टमक. डिसइंटिग्रेट क्विकली. कसं डिसइंटिग्रेट होतं स्टमकमध्ये? क्विकली. ड्रग कॅन बी इझिली डिस्पेन्स. ड्रग कॅन बी इझिली डिस्पेन्स. ड्रग कॅन बी इझिली डिस्पेन्स. लार्ज डोस ऑफ ड्रग कॅन बी स्वॅलोड बाय यूजिंग सॅचेट्स. Large dose of drug can be swallowed by using sachets. Large dose of drug can be swallowed by using sachets. त्यानंतर आहे ड्राय सील सॅचेट. काय आहे? ड्राय सील सॅचेट. ड्राय सील सॅचेट consist of two hulls, the upper half and lower half. काय तर ड्राय सील सॅचेट consist of two hulls, the upper half and lower half. The diameter of upper half is slightly larger than lower half. कशी आहे तर diameter of upper half. upper half ची diameter कशी आहे? ही slightly larger than. कशी आहे तर
larger than lower half. The powdered drug is filled in lower half and upper half is fitted over it. ಆಯಿತಾ, is fitted over it. The fill sachets are then sealed in a machine by pressing the two holes, removed and packed in boxes. ಆಯಿತಾ, processing the two holes removed and packed in boxes. British Pharmacopoeia includes